नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील दादा काळे. तर इंस्टाग्रामवर आपल्या पहिल्यापासून जवळजवळ तब्बल 5 ते 6 वर्षापासून काळेश्वरी आर्ट्स म्हणून आपला देवींना साड्या नेसवण्याची काय म्हणू आपण काम, साड्या नेसवण्याचं काम म्हणजे एक प्रकारे सेवा आपण करतो. तर त्याबद्दल आणि त्यानंतर त्या व्हिडिओ इंस्टाग्रामला पोस्ट केल्यानंतर कमेंट्समध्ये भरपूर जणांचे मेसेज आले होते की दादा आम्हाला पण साडी नेसवायला शिकवा, त्यानंतर तुम्ही क्लास घेतात का, वर्कशॉप घेतात का. आता बाकीच्या कामांमुळं वर्कशॉप घेणं तर इतकं आत्ता तर शक्य नाही आहे, पण माझ्याकडनं जेवढं होतं आहे तेवढं तुम्हाला समजून सांगण्याचा किंवा शिकवण्याचा आपण प्रयत्न करून तुमच्या मार्फत पोचण्याचा हा सगळ्यात सोपा आणि मोठा मार्ग आहे. जेणेकरून यूट्यूबवर आपण हे करून की आपल्यासारख्या भरपूर जणांना इच्छा आहे की नवरात्रात देवींना म्हणा, गौरी गणपतीत म्हणा किंवा घाना बांगडीमध्ये वेगवेगळ्या जणांना, भरपूर जणांना इच्छा असते की साडी ड्रेपिंग शिकायची वगैरे. तर आज आपण शिकूया. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की देवीला आपण साडी नेसवताना, आता बाकीच्यांचं म्हणणं असेल तर प्रत्येकाची इच्छा असते, प्रत्येकाला वाटतं की देवीला नाही का मागं मुलाच्या साड्या असतात वगैरे. असं काय नाही, देव हा देव असतो. त्याला म्हणजे मी दुसऱ्यांचं सांगत नाही, पण मी स्वतःपासून उदाहरण देतो. मी देवीला 100 रुपयापासून साडी नेसवली का. आपला भक्तिभाव जर शुद्ध असेल, आपलं अंतःकरण जर शुद्ध असेल ना, तर देवाला सगळ्या गोष्टी मान्य. आणि आपण देवीला ज्या साड्या नेसवतो त्यातली कुठलीच साडी 9 वार नसते, सगळ्या साड्या 6 वारच असतात. का तर 6 वारी साडी ही लांबीला कमी असते, पण 9 वार साडी लांबीला जास्त असते. आणि आपली देवीची हाईट साधारणतः 3.25 फूट असल्यामुळं देवी नेसवायला आपण नेसू फक्त एवढंच की देवी जाड दिसणार. देवी जर आपल्याला साडी चापून जर पाहिजे असेल, स्लेमन ट्रिम दिसावी असेल, तर आपण 6 वारी साडी वापरतो. आणि साडी घेताना कधी पण शक्यतो बारीक किनारीची साडी बघून घ्यायची. कारण का बारीक किनारीची साडी आहे ना, त्यामुळे देवीच्या चेहऱ्याला सूट झाली पाहिजे. कारण का देवीच्या हाईटनुसार जर मोठी बॉर्डर आपण घेतली जास्त, तर यापेक्षा जर मोठी बॉर्डर आपण घेतली तर ती चांगली नाही दिसत. बोल ना तनिष, काय एवढा शांत बसला. आज कोणत्या प्रकारची साडी नेसणार गुरु? आज पहिलीच वेळ आहे, त्यामुळे सगळ्यात सोपा पॅटर्न आणि महत्वाचं म्हणजे पारंपरिक पॅटर्न आपण नेसू देईल. कोणता? ब्राह्मणी गोळ. सगळ्यात सोपी, साधी, सिंपल, समजून घेण्यासारखी साडी घे. मोजून डोक्यावर पाणी 15 मिनिट लागतात साडी नेसवायला. आणि मी जर तोंड बंद ठेवून केलं ना तर 10 मिनिटाच्या आत पण होईल. सगळ्यात पहिली साडी आपण डबल करून घेऊ. डबल करून घेतल्यानंतर आहे ना, आपल्याला इथं पिन लावायची. आणि कमीत कमी 1760 पिना लावून कुणीही साड्या नेसवतो, पण अवघ्या मोजक्या पिनांमध्ये साडी नेसवलं ना तर चांगलं वाटतं. कारण का देवाला जास्त टाचण्या पिना लावून पण फायदा नाही. कमी पिनामध्ये पण साडी नेसून दाखवणे ही सुद्धा एक कला आहे. आपण एक पिन लावली आहे, त्याच्यानंतर ही डबलची जी साडी ती परत आपल्याला इथनं ओपन करायची. ओपन केल्यानंतर सगळ्यात पहिले आपण मिऱ्या घालून घेऊ पदराच्या.
आपण मिऱ्या घालून पदर देऊन घेऊ. सगळ्यात पहिला आहे ना, पदर दिल्यानंतर शक्यतो पदर आहे ना हा घोट्यापर्यंत द्यायचा, कारण का आपण देवाच्या डोक्यावर वगैरे पदर देतो. पदर दिल्यानंतर तो मोठाच लागतो ना. पदर देऊन घेतल्यानंतर ही वरची जी काठ आहे ती अशी फिटिंगने घेऊन इकडे घ्यायची. तर इथून सगळ्यात महत्वाचा टप्पा आहे व्हिडिओ काढताना. का तर व्हिडिओ काढून झाल्यानंतर साडी नेसून झाल्यानंतर साडीच्या ज्या मिऱ्या आहेत या सगळ्यांचं असं मत असतं की बारीकारांकडे पण आपल्याला जर जास्त मिऱ्या हव्या असेल तर आपण देवीच्या साडीच्या बारीक मिऱ्या घेतो, पण ब्राह्मणी घोळ नेसवताना देवीच्या साडीच्या मोठ्या मिऱ्या घ्याव्या लागतात. का तर त्याचं कारण जे असतं, हा जो इथला पॅटर्न तुम्ही कुठलीही साडी नेसवता, साडीच्या सगळ्यात महत्वाचा पॅटर्न तो इथला असतो. का तर पिन वगैरे केल्यानंतर ही बाजू तर झाकल्या जाते. सगळ्यात महत्वाचा जो पॅटर्न असतो हा कमरापासून इथपर्यंत असतो. इथला पोर्शन दर्शनी भाग असल्यामुळं आपल्याला काय करायचंय, ह्या ज्या मिऱ्या आहेत त्या मोठ्या घ्यायच्यात. समजतंय? हो. हा. त्यानंतर ही साडी इथून घेतल्यानंतर आता तुम्ही बघताय ह्याच्यात मी कुठल्याही प्रकारचा नाही का की एकसारखं वगैरे बघून घेतलं नाही. का तर हा आतला भाग आहे, हा दर्शनी भाग नाही होणार, वरनं जी काठ येणार आहे ना त्यामुळं. ह्या ज्या मिऱ्या घातल्यानंतर या मिऱ्या फक्त एका लाईनीत घेऊन फक्त आपल्याला अशा झटकायच्या, जेणेकरून काय होतं, ज्या मिऱ्या आहेत ना त्या एका लाईनीत येतात. खाली जो घोळ होतो, घोळ साड्याचा, तो सरळ ह्याच्यामध्ये येतो. अशी फिरवल्यानंतर साडी एकसारखी धरून देवीच्या राईट साईडला आपल्याला फोल्ड करायची आहे. बघू शकता आपण एक पीळ घेतलाय, हा दुसरा पीळ. आपण जेवढे पीळ घेऊ तेवढा हा पोर्शन कडक आणि परफेक्ट आहे. त्यानंतर एक नाडी घ्यायची आहे. नाडी ते बाहेर असते, बाबा तिथे पाठीमागे, बाबा तिथं पण आहे, तिथं आहे. अच्छा ते गुरु तुम्ही कुठून शिकले काय साडी नेसवायचं? साडी नेसवायला मला तर नाही कोणी शिकवलं. लहानपणापासून म्हणजे जवळजवळ आज 14 ते 15 वर्ष झाले आपल्या घरात देवी. हो. तर गुरु एकच पॅटर्न नेसवायचे 9 वर्ष. मी तेवढा एकच मला माहित होता. त्यानंतर गुरुनी पण कधी असं बॉटल धरून नाही शिकवलं मला. मी फक्त बघायचो. माझं एक काम होतं देव घासणं. देव घासल्यानंतर गुरु देवीला साडी नेसून घ्यायची, मळवड भरायचे. इतर वेळी माझं फक्त काम होतं देवाला गंध लावून ठेवून देणं. पण मग लहानपणापासून बघायचो की असं वाटत की आपण पण ट्राय करू. राहिली बात. मग कालांतराने नाही का मी एक दिवस सहज ट्राय केलं की बघू मला जमते का. मग जसं तो गुरु जशी नेसवायचे तसं मी प्रयत्न केला, मला जमली साडी. पण त्यानंतर कधी रोज वरम भात खाऊन माणसाला पटतं का? नाही. काहीतरी नवीन खायची गोडी लागतेच ना. हो. त्यानुसार अजून काहीतरी नवीन म्हणून आज काहीतरी असं करून बघू, आज काहीतरी तसं करून बघू. तसं जसं तिला
सजवायला लागलो, भाजायला पुजायला लागलो, तसे एक 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 पॅटर्न सुचत गेले, एक 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 पॅटर्न. आणि त्यामुळे हात बसला. आता हात बसल्यामुळं आता काही वाटत नाही पहिल्यासारखं. आता बाहेर कुठे गेलो, कोणासमोर साडी नेसवली की त्यांना असं वाटत नाही का, आश्चर्यचकित होतात की बापरे एवढ्या लवकर झाली पण साडी. आता हे बघा, हा पोर्शन तर झाला. आता ही मिरी मोठी होती. मी मागाशीच काय म्हटलं की छोटी मिरी जर असेल देवीच्या साडीला तर ती चांगली दिसते, पण मोठी मिरी असली ना तर इथपर्यंत आला असतं. म्हणून मी काय केलंय, इथलं इथं ही फोल्ड करून छोटी केलीये. त्याच्यानंतर आता आपल्याला काष्टा द्यायचा आहे. काष्ट्याला दोन्ही बाजूने धरला तर दोन्ही याचा सेंटर काढावा लागतो नॉर्मल काष्ट्याला. मी पहिला तुम्हाला नॉर्मल काष्टा सांगतो. बरोबर. हा डायरेक्ट जर काष्टा दिला तर ही साधी नऊवार साडी होऊन जाते. पण आपल्याला आज ब्राह्मणी गोळ करायचा आहे, त्यामुळं काय करायचंय, कधी आता देवीचा जो उजवा पाय, देवीच्या उजव्या पायावरून आपल्याला अंदाजे आपल्याला जेवढा घोळ पाहिजे, पाय कसं असतं शक्यतो ब्राह्मणी घोळ मध्ये उजवा पाय हा नेहमी झाकलेला असतो, फक्त डावाच पाय दिसतो. त्यामुळे आपण उजवा पाय हे करून घेतला इथे. त्यानंतर इथं पेन लावून घेऊ. कोण रडतंय? जर बंद कर. हे बघा, आपण पहिला आहे ना उजव्या पोर्शनला हे करून घेतलंय. त्यानंतर आता जो आतला भाग आहे हा आपल्याला झाकायचा आहे. तर सगळ्यात पहिला इथून एवढा पोर्शन, तर कुठलीही नऊवारी साडी असू दे किंवा सहावारी साडी असू दे, त्याचा पदर हा गुडघ्यापासूनच घ्यावा लागतो. जर पदर गुडघ्याच्या वर आला तर साडी फसली असं म्हणतात. तर हे एकसारखं आपण करून घेऊ. ते करून घेतल्यानंतर हा जो उरलेला भाग आहे याचा आपल्याला काष्टा द्यायचा आहे. ते घेतल्यानंतर बघू शकता ही जी काठ आहे ती आपल्याला ओढायची आहे. आणि कसा इश्यू असतो की गौरी गणपतीच्या सीझन मध्ये, गौरी गणपतीमध्ये आता प्रत्येक जण, आता काही जण एवढे हुशार असतात की बघून शिकतात. खरं ज्यांना शिकायची इच्छा आहे, ज्यांना आवड आहे, ते बघून शिकतात आणि करतात. पण काही जणांना कामामुळे घरच्या नाही का, आता तसं सणवार म्हणल्यावर पै पाहुणे वगैरे असतात, पाहुणे रावळे, या पाहुण्यांच्या पाहुणचार, त्यानंतर देव घरी येतो, वर्षातनं एकदा येतो म्हणल्यावर देवाचा एक वेगळा थाट असतो. प्रत्येकाला वाटतं की आपल्या देवाला नाही का की चांगली सजावट असावी, त्यानंतर फराळ वगैरे सगळ्या गोष्टी असाव्या. त्यामुळे ते करून जाताना कसं असतं, ज्याच्याकडे पैसा असतो त्याची बात वेगळी असते, पण ज्याच्याकडे पैसा नसतो ना त्याची बात वेगळी असते. कारण का हाताची पाची बोटं सारखी नसतात, बरोबर. पण आवडी खात्यात जवळजवळ 5-6 वर्ष झाले मी या क्षेत्रामध्ये. तर मी श्रीमंत लोकांपासून गरीबाच्या घरी सगळ्यांच्या घरी साड्या नेसवल्यात. त्यानंतर प्रत्येकाला असं वाटतं की नाही का की सगळ्यांपेक्षा आपल्या देवाची साडी वेगळी असावी, चांगली असावी. त्यामुळे सगळेजण प्रत्येक जण हौसाने करत असतो. त्यानंतर
प्रत्येकाला शिकून एवढा टाइम नसतो की प्रत्येकाला शिकून की आपण आपल्या गौराईला किंवा घरच्या देवीला म्हणा साडी नेसवू म्हणून. पण त्यामुळे का आपण बाहेरच्या ऑर्डर सुद्धा घेतो कामामुळे, कामाच्या व्यापामुळे वगैरे कुणाला नाही जमत. पण त्याही आपली जवळ तब्बल नाही म्हटलं तरी 8 ते 9 जणांची टीम आहे. आणि गणपती बसायच्या 2 दिवस आधीपासून आपण गौरायांच्या साड्या, गणपतीचे फेटे, पितांबर याच्या ऑर्डर्स घेत असतो. जर तुम्हालाही कोणाला हवे असेल तर मला नक्की इंस्टाग्रामला DM करा किंवा इंस्टाग्रामच्या बिओ मध्ये सुद्धा माझा नंबर आहे. तिथून तुम्ही मला कॉन्टॅक्ट करून गौरी गणपतीमध्ये कळवू शकता. आणि बघू शकता आपण काष्टा दिलाय. तर आता फक्त महत्वाचं म्हणजे काय राहिलंय, देवीच्या पदराचा भाग. पण पदराचा भाग करण्याआधी आपण ही खालची बाजू नीट करून घेऊयात. आता देवीचा डावा पाय, तर हा जो घोळ दिसतोय तो घोळ आपल्याला आतमध्ये दाबायचा आहे, पायाच्या आत. आणि कधीही हा घोळ हे करताना डायरेक्ट हाताने जर केला तर इथली बाजू चुरगळून जाते. त्यामुळे आहे ना आपल्या बोटांचा वापर करावा लागतो. हे असं जर केलं तर आपल्याला जो जास्त जर एकूण एक मिरी जर हे घेऊन केलं ना तर ते देवाला असं बांधल्यासारखं वाटतं, जास्त फिटी. जर नॅचरल लुक आपल्याला साडीमध्ये जर हवा असेल ना तर हे ना बघू शकता आपण मोजक्या इथं चुन्या पाडून घेतल्यात. त्यानंतर ही जी काठ आहे की एवढी मोठी जर काठ घेतली तर ती चांगली दिसणार नाही. देवीच्या चेहऱ्याला सूट होण्या इतपत मीडियम साईजची आपल्याला काठ हवी. त्यामुळे आपण इथं काय केलं होतं की छोटी काठ केली होती. आणि ही जी आहे या साईज दोन्ही काठीची साईज एक, आपल्याला ही आणि ही सगळ्या काठ एकसारख्याच घ्याव्या लागणार. लहान मोठ्या जर ठेवल्या तर मग ती साडी चांगली दिसणार नाही. हे बघा, त्यामुळं सगळ्यात आधी आपण दर्शनी कमराचा भाग, त्याच्यानंतर पुढचा काष्टा करून घेतला, त्याच्यानंतर देवीचा डावा पाय हे केलेला आहे. तर आपण इथंही पिन लावणार नाही का, तर एकदा जेव्हा आपण साडी खोचतो ना आतमध्ये तेव्हा साडी फिट होऊन जाते. कारण का तिथं एकदा असंही एकदा देव जागेवर ठेवल्यानंतर तिथे जास्त पण हात लावायला जात नाही. त्यामुळे पिन लावायची गरज नाही. ही एवढी बाजू आपण क्लिअर केली आहे. त्याच्यानंतर देवीचा जो उजवा गुडघा आहे त्या गुडघ्याच्या खालून आपल्याला साडी घ्यायची आहे, साडीचा पदर घ्यायचा आहे. हे बघा, पदर दिल्यानंतर आपल्याला आहे ना पिन लावून घ्यायची. आपण साडी जेवढी चापून घेऊ ना तेवढी देवी स्लिम अँड ट्रिम आणि साडी जिथल्या तिथं दिसते. हा पदर आहे एकसारखं हे करून घ्यायचं आपल्याला.
आणि हा जो काठ आहे, तर शेवटी कोणतीही साडी असू दे, बाईला पदर दिल्याशिवाय शोभा नाही, तसं देवालाही पदर दिल्याशिवाय शोभा दिसत नाही. तर ही साडी झाली आहे. आपल्याला आपण कंबरपट्टा लावून घेऊ. कधी साडी नेसून झाल्यानंतर सगळ्यात पहिला हा कंबरपट्टा लावावा लागतो. का तर आपण कंबरपट्टा लावला की साडीचा जो पदर आहे तो निसटत नाही. साडीचा पदर जो आहे तो फिट होऊन जातो. आणि हो, कंबरपट्टा आपण जेवढा फिट मध्ये लावतो तेवढी साडी चापून दिसते. आता हे बघा, आपण ही जेवढा ओढून घेऊ ना तेवढी साडी चापून वाटते. आता हे बघा, आपल्याला पाहिजे तसं आपण आपण पदर घेतलाय. आता ही साडी आपला जर हात बसलेला असेल कमीत कमी 10 मिनिटाच्या आतमध्ये होते. पण मी माझ्या स्पीडने जर नेसवलं तर तुम्हाला समजणार नाही, म्हणून मी एक एक भाग तुम्हाला समजून सांगितला. तुम्ही बघू शकता परत एकदा की आपला महाराष्ट्रीयन पॅटर्न ब्राह्मणी घोळ साडी आपण नेसवलेली आहे. चारी बाजून तुम्ही बघू शकता. आता आपण सोशल मीडियावर आता भरपूर प्रकार बघतोय देवीच्या साड्यांचे, पण त्यामध्ये कसं असतं, देवी पूर्ण दिसायला टापटीप दिसते पण पाठीमागनं घोळ वगैरे आलेला असतो. पण तुम्ही बघू शकता आपण नेसवलेल्या साडीमध्ये तुम्ही कुठल्याही अँगलने बघा, साडी जिथल्या तिथं असते. तर कशी वाटली मित्रांनो साडी, कमेंट करून नक्की कळवा. आणि हो, स्वप्नील भाऊ काळे ऑफिशियल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला अजूनही चांगले पॅटर्न, तब्बल आपल्याकडे साड्यांमध्ये 15पेक्षा जास्त पॅटर्न आहेत, आणि ते जर शिकायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जय अंबे, जय श्री महाकाल. शरणात.